चला नावडे टीमला विनंती असेल का आपण थोडासा स्पीडअप घ्या, फिल्डिंग सजावट करून घ्या. तसेच तोंडरे संघाचे सलामीचे फलंदाज आपण रेडी राहायचे लगेच. खूप चांगली स्पर्धेचा पहिला दिवस ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित माननीय श्री हरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 चला या ठिकाणी चला नावडे संघ आपण लगेच शतक लावून घ्या. नावडे संघ तोंडरे संघाची सलामी जोडी किंग ऑफ रायगड विश्वास पाटील आणि कॅप्टन कुल प्रमोद पाटील या ठिकाणी आलेले आहेत. बघा मॅचला आनंद घेतात आमचे विघ्नेश पाटील आणि गुड्ड्या. चला सलामीची जोडी मैदानातून आतमध्ये दाखल झाले. रायगडचा ठाणे वाघ विश्वास पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रमोद पाटील. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल विश्वास पाटील, स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल प्रमोद पाटील. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल नितीन कोहली. नितीन कोहली हा गोलंदाज पाहू शकतो. ग्रीन सिग्नल पंचांचा ग्रीन सिग्नल असेल पहा, फलंदाज रेडी राहायचे. चार षटकांचा सामना. प्रथम फलंदाजी करीत असताना मात्र तोंडरे संघ आपण पाहतो पंचांचा ग्रीन सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच चेंडू इथं मात्र पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट पाहायला मिळते आणि विश्वास पाटीलच्या बॉलवरती आलाय, पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. जबरदस्त सुरुवात.
होता षटकार आहे का तर निश्चित इथं काय दिसत नव्हता प्रेक्षक सांगतात का हा षटकार आहे चला तर पहिल्याच बॉलवरती आलाय विश्वास पाटीलच्या बॅट मधून दमदार षटकार गोलंदाज तयार असेल नितीन कोहली पहिले षटक पाहतो आपण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना मात्र आणि सुरुवात केली मात्र विश्वास पाटीलने दमदार पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार नितीन कोहली हा चेंडू मात्र भन्नाट वेग प्रचंड वेग आणि वेगावर पूर्णपणे केला बीट फलंदाज विश्वास पाटीलला षटकारानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाज नितीन कोहलीने जबरदस्त गोलंदाजी त्याच्याकडे अनेक वर्षाचा अनुभव आहे अनेक वर्ष क्रिकेट गाजवलंय रेग्युलर असताना देखील आणि 40+ मध्ये देखील पाहायला मिळते इथं मात्र मिस्टामिक्स चेंडू हवेत आहे आणि शतरक्षक चेंडू खाली बिग विकेट मैदानातून बाहेर विश्वास पाटील पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल फेकला त्यानंतर मात्र विकेट संपादन केली गोलंदाज नितीन कोहली जबरदस्त कमबॅक काय गोलंदाजी पाहायला मिळते जसंच तसे प्रत्युत्तर पाहायला मिळालं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय संदीप पाटील हा फलंदाज आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल मोठी विकेट मात्र बघा या ठिकाणी तोंडे संघाच्या खेळाडूंना सुधारण्याची संधी आहे कोणत्याही खेळाडूने जर 3 बॉल 3 षटकार मारले तर टीटीव्ही वाल्याचे मालक आशिष पाले यांचा लकी क्रमांक 5,578 रुपयाचं प्राइस आणि प्रमोद पाटीलने तर 3 षटकार मारले तर त्याला 11,000 रुपयाचं प्राइस तर स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल संदीप पाटील पुढचा चेंडू असेल नितीन कोहलीचा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतो डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते खूप चांगली लाईन पाहायला मिळते काय कमबॅक केलं काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू फेकले 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करतो जबरदस्त जबरदस्त हा येतो डॉट बॉल खूप चांगली गोलंदाजी खूप चांगला कटरचा वापर पाहायला मिळते कधी लेग कटरचा वापर तर कधी ऑफ कटरचा वापर गोलंदाजी करत असताना मात्र कटरचा वापर करणं गरजेचं असते आणि तुम्हाला जर फलंदाजी करायची असेल चांगली तर तुम्हाला बॉटम हँडचा वापर लॉंग हँडचा वापर फ्रंट फूटचा वापर बॅक फूटचा वापर तुम्हाला जाग्यावर मोठे फटके मारू शकत नाहीत इथं मात्र फटका हवेत आहे चेंडू हवेत आहे फटका तर फसला होता परंतु क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या अगदी चपलाईने 2 धावेने मात्र धावफलक जाईल पुढे 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि 8 धावा धावफलकावरती लागले गेलेत खूप चांगली गोलंदाजी राहिली मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर मागील 5 बॉलवरती फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाज पाहिला आपण नितीन कोहलीला आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त 8 धावा धावफलकावरती पाहतो आपण आता मात्र सेकंड ओव्हर साठी आलाय अजय कोहली त्याचाच भाऊ अजय कोहली नितीन कोहली आणि अजय कोहली आणि स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला प्रमोद पाटील या फलंदाजांनी मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली जबरदस्त बॅटिंग तोच फलंदाज पाहतो आपण स्ट्रायकरला आता मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल 4 षटकांचा सामना पाहतो पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आता मात्र सेकंड ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी करावीच लागेल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवता आली नाहीये पहिल्या बॉलवरती विश्वास पाटीलच्या बॅटमधून षटकार आला होता त्यानंतर मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाज नितीन कोहली होता आता आला अजय कोहली
पहिला चेंडू पहा रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. कहीं पे निघाई कहीं पे निशाणा. सुनीत पाटील यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस असेल तब्बल हॅट्रिक षटकारासाठी. संदीप पाटील या हा चेंडूला थोडीशी गडबड झाली होती. ते मात्र काय घडलं गेलं सेकंड साठी कॉल आणि कंप्लीट झाले. तर संदीप पाटील साठी सुवर्ण संधी असेल. सुमित पाटील यांच्याकडनं तब्बल षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. हे लक्षात ठेवायचे संदीप पाटील याला. तर इथं मात्र 2 धावा मिळाल्या. 2 धावीने मात्र धाव फलक गेला पुढे. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रमोद पाटील स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळते. गोलंदाज अजय कोहलीला पाहतो आपण. सेकंड ओव्हरचं षटक पहा हलक्या हाताने मात्र पुश केलाय. पुश करो खुश रवो. इथं मात्र धाव येत नाही. आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. नावडी संघाच्या बाबतीत विचार केला तर खूप चांगलं आतापर्यंत घडलं गेलंय. परंतु यानंतर मात्र पुढचा चेंडू असेल. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा. बॅटची जिथं मात्र सिंगल मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित परतावा लागला असतं. डायरेक्ट हिट झाला असतं तर. सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगल मात्र धावफलक जायचं पुढे. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. हे षटक देखील खूप चांगलं पाहायला मिळतं आतापर्यंत. अजय कोहलीचा पहिला आला डॉट बॉल. सेकंड बॉलवरती 2 धावा. तिसऱ्या बॉलवरती आला डॉट बॉल आणि चौथ्या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. 4 चेंडू फेकलेत. 3 धावा खर्च केलेत आणि हा 5वा चेंडू. इथं मात्र पुढे येऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते. या बॉलवरती देखील सिंगल मध्ये धाव फलक जाते पुढे. 12 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू फेकले. 5 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करतो. जबरदस्त गोलंदाजी राहिली. अंतिम चेंडू असेल सेकंड ओव्हरचा. इथं मात्र फटका चांगला. इनसाइड आउटचा फटका. चेंडू थांबत नाही. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दोन षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 16 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. सेकंड ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळतात 8 धावा. टोटल 2 ओव्हरमध्ये 16 धावा. 4 षटकांचा सामना पाहतो आपण. एका बाजूला नावडे संघ आणि त्यांना फाईट करत असताना मात्र तोंडरे संघ. तर बघा तोंडरे संघाच्या खेळाडूंना आता सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 चौकार जरी मारले तरी सुद्धा 5,578 रुपये. खरं तर टीटीव्ही वाल्याचे मालक यांच्या वतीनं अर्थात आशिष शेठ पाटील यांच्या वतीनं 3 बॉल 3 चौकार किंवा 3 बॉल 3 षटकार जरी मारले तरी 5,578 रुपयाचं प्राइज. सन्माननीय महेशदादा पाटील युवा उद्योजक आणि भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आशिष शेठ पाटील आतुशेल पाटील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. षटक क्रमांक 3. गोलंदाज पाहू शकाल आपल्याला विशाल खानावकर हा गोलंदाज. 2 षटकामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे आतापर्यंत. नावडे संघाच्या बाबतीत बघितलं गेलं तर 16 धावसंख्येवरती रोखलं गेले तोंडरे टीमला. आता मात्र तोंडरे टीमला इथून मात्र थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल. तुम्हाला टॉप गिअरवरती गाडी चालवावं लागेल. तुम्हाला मोठे पटके मारावे लागतील. आत्ताचबाजी करावी लागेल चौकार षटकारांची तरच धावा बनतील. 2 षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 विशाल खानावकर गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. 3रा ट्रम्प कार्ड विशाल खानावकर. समोर फलंदाज पाहायला मिळेल संदीप पाटील. इथं मात्र जबरदस्त चपला केली. जबरदस्त फटका पॉइंटला केलून काढलाय. फिल्डर उपस्थित पाहायला मिळते. सेकंड रन देखील कंप्लीट झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3री रन देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त चपलाईने मात्र 3 धावा कंप्लीट केल्या आणि 3 धावीने मात्र धावफलक गेला पुढे. टोटल पाहायला मिळेल 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती 3 धावा. खूप चांगला फटका पाहिला होता आपण पॉइंटला. पुन्हा गोलंदाज तयार असतील विशाल खानावकर. समोर आता मात्र फलंदाज पाहायला मिळेल प्रमोद पाटील. इथं मात्र मोठा फटका. चेंडू हवेत आहे. फिल्डर उपस्थित. चुकी करणार नाही. फलंदाज बाद.
या फिल्डरने जबरदस्त एक मोठी बिग विकेट जी सलामीची जोडी होती विश्वास पाटील आणि प्रमोद पाटील, आता मात्र तंबूच्या आसरेला गोलंदाज पाहतो आपण विशाल खानावकरला. पहिल्याच बॉलवरती 3 धावा खर्च केल्या होत्या आणि सेकंड बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. टोटलचा विचार केला तर 19 धावा धावफलकावरती 2 विकेट आतापर्यंत गमावलेत तोंडरे टीमने. नवीन फलंदाज सुभाष पाटील आलाय. इथं मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग, चेंडू हवेत आहे, संधी निर्माण झाली आहे. इथं काय घडले गेले, फलंदाज बाद. तर टोटल पाहतो आपण धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 19 धावा, 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. तोंडरा संघ सध्याच्या घडीला थोडासा बिकट परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक वरती असेल गोलंदाज विशाल खानावकर, जबरदस्त गोलंदाजी विशाल खानावकरची. हॅट्रिक संपादन केली तर अशोक खानावकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल विशाल खानावकर यासाठी. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. पहिल्याच बॉलवरती 3 धावा खर्च केल्या होत्या, लगेच सेकंड बॉलवरती विकेट प्राप्त केली, तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट प्राप्त केली ऑन द हॅट्रिक वरती. इथं मात्र चेंडूला फेकून दिलाय, दोन फिल्डरच्या मधून चेंडू फरार होते. 4 धावांसाठी चौकार. झाला होता अमित पाटील, त्याच्या बॅट मधून आपण पाहिला चौकार. चौकारच्या मदतीने धावपळ केला पुढे. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात विशाल खानावकर गोलंदाजांनी आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. 23 धावा धावफलकावरती. डावखुराचा फलंदाज पाहतो आपण समोर अमित पाटीलला. जसा मैदानावरती गेला तसा त्याच्या बॅट मधून चौकार पाहिला. हाफटॅकरचा बॉल होता, पूल केलाय, पाहूया पूल. इथं मात्र सक्सेसफुल चेंडू, 1 बाउन्स चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट संपादन केलं. त्याच्यानंतर मात्र अमित पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. त्याच्या बॅट मध्ये बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाल्या. म्हणजे कधी गोलंदाज मध्ये हवी ठरते तर कधी फलंदाज मात्र इथे हवी ठरला गेलाय. आता मात्र धावफलक गेला पुढे 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अंतिम चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. गोलंदाज पाहतो आपण विशाल खानावकरला. समोर फलंदाज पाहतो आता मात्र चौकारांचे हॅट्रिक लगावेल का मात्र हा फलंदाज अमित पाटील. चौकार आहे, चौकार. चला बॅक टू बॅक 2 चौकार आलाय फलंदाज अमित पाटीलच्या बॅट मधून. जसं फलंदाज बाद झाले 2 बॅक टू बॅक, त्याच्यानंतर मात्र अमित पाटीलच्या बॅट मध्ये 2 चौकार. टोटलचा विचार केला 27 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज विशाल खानावकर.
27 धावा धावफलकावरती. अमित पाटील स्ट्राइक एंडला. फुलटॉस चेंडू समोर केलाय. झेलची संधी होती, झेल झाला ड्रॉप, जमिनीला दान झालंय आणि एक धाव मात्र कंप्लीट झाली. अशा प्रकारे 3 षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त. टोटल पाहायला मिळाले 28 धावा धावफलकावरती. षटक फेकण्यासाठी आलाय भालचंद्र खानावकर. यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अंतिम षटक असेल, स्लोगरचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, भैरवीचं षटक असेल. आतापर्यंत 3 षटकामध्ये धावा कुठला गेल्या तर 28 धावा धावफलकावरती 3 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये देखील 8 धावा पाहिल्या. 2 षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धावा. टोटल 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता इथून मात्र थोडासा स्पीडअप घेतलं मात्र तिसऱ्या षटकामध्ये तोंडरे टीमने. आता मात्र आणखी स्पीडअप होईल का? किमान 40+ धावा, एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. म्हणजे अंतिम ओव्हरमध्ये देखील 12 धावा आल्या तर 40 धावा बनतील. परंतु नावडा संघ देखील प्रयत्न करेल चांगली गोलंदाजी करण्याचा. अंतिम ओव्हरमध्ये धावा कुठेतरी थांबवायचा प्रयत्न करावा लागेल. भालचंद्र खानावकर आलाय अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच चेंडू इथं मात्र पहा, मिस टायमिंग चेंडू हवेत. पहिल्याच बॉलवरती फलंदाज होईल बाद. नवीन बॅटर मेघनाथ पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. आतापर्यंत 4 विकेट गमावले तोंडरा टीमने. धावांचा विचार केला 28 धावा धावफलकावरती स्थिर पाहायला मिळते. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शेष असेल पहिल्या सत्रातील. गोलंदाज पाहतो आपण भालचंद्र खानावकर. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केले. हा चेंडू पहा, इथे मात्र सुरेख चेंडूची हालचाल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खूप चांगली लाईन दिशा. 2 चेंडू फेकले, 2 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज भालचंद्र खानावकर. इथे मात्र फटका चांगला आहे, जबरदस्त चाबूक शॉट. फक्त सिंगल मिळाली आहे. जबरदस्त फिल्डिंग डिपार्टमेंट. फक्त सिंगल. 3 चेंडू फेकले, 3 मध्ये फक्त धाव खर्च केली आहे 1. टोटल पाहायला मिळले 29 धावा धावफलकावरती. आता मात्र उर्वरित 3 चेंडूचा खेळ शेष असेल. इथं मात्र स्टॉपेज एज लागली होती बॅटची. इथे देखील सिंगल येते. या षटकामध्ये तोंडरा टीमला अपेक्षा होत्या मोठ्या फटक्यांची. धावा बनतील अपेक्षा होत्या, परंतु तसं काय घडलं नाहीये. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2च धावा बनल्या गेल्यात. 30 धावा टोटल पाहायला मिळतात. हा चेंडू इथं फलंदाज बाद झाले. आता मात्र फक्त सिंगल बॉल असेल. 1 चेंडू शिल्लक असेल. टार्गेट पाहू शकतो आपण. 34 धावा टोटल बनल्या गेल्या. 35 धावांचं लक्ष्य असेल. एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. 35 धावांचं लक्ष्य असेल नावडे संघासमोर.
पा जेव्हा सामना मात्र तोंडवे विपक्ष सामना झाला होता त्या ठिकाणी पाहतो आपण नितलास त्यानंतर मात्र पहिल्या फलंदाजी करत असताना तोंडरे संघाचा विचार केला 34 धावा जमा केले होतं 35 धावेचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्यानंतर मात्र तसाच सामना पाहतो आपण आता संघ थोडासा अलग आहे एका साईडला नावडे संघ त्याच्या आगे फाईट करत असताना तोंडरे संघ 5 दिवसामध्ये तुम्ही आवाज ऐकला मोहन पाटील यांचा मात्र व्यासपीठावरती येतोची सन्मान केला जाईल सामना पाहता आपण 24 चेंडू मध्ये धाब्यांची गरज असेल 35 धाबा आणि या 35 धाबा रोकेल का पुन्हा एकदा तो कारनामा करेल का चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटरव्ह्यू लगेचच समीकरणचा विचार केला मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण 24 चेंडू मध्ये भडवायच्या तब्बल 35 धावा सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे अजय कोहली आणि त्याच्या सुट्टीला फलंदाज पाहतो आपण विजय खानावकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण अजय आणि गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती मच्छिंद्र पाटील पाहतो आपण हो पहिला चेंडू होतो मात्र चांगला हो काय प्रयत्न केलाय वा मात्र चेंडू मात्र जात असताना चेंडू मात्र शेवटच्या मुवमेंटला अडवला गेलाय तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाचा श्रीगणेशा झालाय 35 धावेचा पाठलाईन करायचा आहे आणि 35 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत पहिला चेंडू मात्र चांगला राहिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र दर्ज ड्राईव्ह केला होता स्वतःला झोकून दिला होता चेंडूवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय हो यॉर्करचा वापर केला गेला क्षेत्ररक्षण आहे पायाने चेंडू अडवला गेला या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहिला वा काय क्षेत्ररक्षण केला जातोय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिला आपण डॉट चेंडूची सांगता काय क्षेत्ररक्षण केला गेलाय रेग्युलर या प्लेयरला लाजवेल असा क्षेत्ररक्षण झालाय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय अजय हो फुल टॉस चेंडू चांगला फटका पाहतोय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहता आपण फक्त एकच धाव दिली आहे काय क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळाली या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती 35 धावेचा पाठलाईन करायचंय कमबॅक करत असताना गोलंदाजाने पाहतो आपण अद्याप विचार केला 3 चेंडू फेकला 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आता नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक एंडला फलंदाज विजय खानावर पाहतो आपण चांगला फटका पाहतोय सरळ खेळून काढलाय चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण कॅप्टन कुल याच्या माध्यमातून काय क्षेत्ररक्षण राहिलाय फक्त सिंगल मिळाली आहे पुन्हा एकदा चांगला कमबॅक करत असताना या षटकामध्ये पाहतो आपण फक्त ना फक्त 4 धावा खर्च केल्यात अजूनही विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झाला अजयला पाहता आपण ही जोडी पाहताय सलामी जोडी पाहताय मैदानाच्या आतमध्ये विजय आणि अजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू उंची गाठली अंतर सुद्धा गाठला आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार माइट इट षटकार
एकविरा डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहिला पण मात्र षटकार आला. षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 35 समीकरण गाठायचंय मी तर म्हणेन. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. थोडासा ओव्हर पिच होता मी तर म्हणेन हा चेंडू. चांगला फटका पाहिला अजयच्या माध्यमातून. थोडासा कानमंत्र देत असताना संगणक पाहतो आपण गोलंदाजाला. शेवटचा चेंडू शिल्लक. हो चांगला चांगला चेंडू यॉर्करचा वापर केलाय. त्यानंतर फटका सुद्धा हा चुका. चांगला फटका पाहतोय यावेळेस मात्र चेंडू षटकार आलाय. त्यानंतर हा चौकार. टोटल पाहिलाय पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात बिनबाद 14 आकड्यावरती. म्हटलं जातो ना काजल तुम सिर्फ मेरी हो और किसी की नहीं हो सकती. अगर हमारे दोनों के बीच में अगर कोई आया तो समझो मर गया. म्हटलं जातं ना इन हाथों ने हथियार छोड़े हैं चलाना नहीं भूले. सातत्याने काजल वरती मात्र प्रेशर टाकला जातोय. आता समीकरणचा विचार केला 14 आल्या पहिल्या षटकामध्ये. आता षटक मात्र चांगला फेकावा लागेल. समीकरणचा विचार केला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण 18 चेंडू मध्ये बनवायचे 21 धावा आणि 21 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. अजूनही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अजयच्या बॅटमध्ये काय फटके पाहिले आपण. एक चौकार पाहिला एक षटकार पाहिलाय. चांगलीच फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय मेघनाथ पाटील. मेघनाथ पाटीलला कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 जरूर झाल्यात खर्च. त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. हो यावेळेस मात्र पाहिला गेलं तर चांगला चेंडू पाहतो आपण. कदाचित हा पंच आमच्याकडे वळतील निश्चितच. सचिन कडूसर पाहता आपण वाईट चेंडू फेकला. गोलंदाज थोडीशी खराब होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. कमबॅकिंग गोलंदाजी फेकावे लागेल. शांत वातावरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस मात्र फुल टॉस होता. फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा होता. आता मात्र कहानी में ट्विस्ट. लय लगे शादी में लपड़ा हो गया और मधुर इतना नाचे के साला लंगड़ा हो गया. पार्टनरशिप तुटली आहे मैदानाच्या आतमध्ये. झटका क्रमांक लागलाय पहिला गडी गारत पहिला हदरा. पहिली 7.5 निष्ठा पनवती अपशकून. पहिलं लपड पाठीमाग. आई एकविरा डीजेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत पाहिला. कॅप्टन कूल होता. चेंडू खाली मात्र चांगला जजमेंट राहिलाय. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. नितीन कोहलीला पाहता आपण. हो यॉर्करचा वापर केला होता. हलक्या हाताने कट केलाय चेंडू. एक धाव तरी वेगाने पूर्ण केले गेले. फक्त सिंगल मिळेल. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. समीकरणाचा विचार केला 16 चेंडू शिल्लक असतील आणि 16 चेंडू मध्ये बनवायचे 19. या 19 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राइक एंडला फलंदाज अजय. हो फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस वरती फुल टोल उसूल केलाय. चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अजयने पुन्हा एकदा ठोकलाय चौकार. पाहता आपण 15 मध्ये बनवायचे आहेत 15. हो यावेळेस मात्र सुपला शॉट. ओहो यावेळेस मात्र पाहता मात्र जसा आला तसा मात्र सुपासारखा फेकला. चेंडू फरार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्रमांक 09 मैदानाच्या आतमध्ये ऑन द फायर झालाय. 2 चेंडूवरती 2 चौकार. अजय ऑन द फायर.
काय फटकेबाजी. आता मात्र 14 चेंडू शिल्लक असतील, 11ची गरज. हो यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर, रिव्हर्स सक्सेसफुल. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार अजय ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. चौफेर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अजयच्या बॅटमधनं हा चौकार. टोटल 5 आहे, 13 चेंडू शिल्लक असतील आणि ना आदरणीय अशोक कानावकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारदर्शी मात्र दिला या फलंदाजाला. काय फटकेबाजी, वाह. 13 चेंडू मध्ये फक्त 7 धाबीची गरज. पूर्णपणे समीकर येऊन सोपा टेपलाय. हो पुढे येऊन खेळलाय, चांगला फटका पाहिलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम करत असताना मी तर म्हणेन फलंदाज अजयच्या माध्यमातून 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. दापटलावरती टोटल धावा पाहतोय 29 धावा. आता मात्र फक्त 6 धाबीची गरज. 12 चेंडू मध्ये बनवायच्या 6 आणि या 6 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत. मी तर म्हणेन समीकरणचा विचार केला 12 चेंडू शिल्लक असतील, 12 मध्ये बनवायच्या 6, फक्त न फक्त 6. माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहिले. कवी गायक एकनाथ माली साहेबांच्या माध्यमातून हा संगीत. गुस्से में देती है गाली फिर भी अच्छी लगती है मुझे साली. म्हटलं जातं ना, एक दिन साली बोली चलो जीजाजी खेलते हैं होली. रमेश गिरा साली आहे का तुम्हाला? निश्चितच आहे. साली तो है भाई, लेकिन साली देगी गाली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीकरणचा विचार केला 12 चेंडूने बनवायचे 6. स्ट्राईक एंडला फलंदाज अजय. अजय मात्र आक्रमक रूप धारण केला. अजयने या सामन्याचं मात्र पूर्णपणे चित्रच बदलून टाकलाय. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कवरती. हो रिव्हर्सचा वापर केलाय पुन्हा एकदा आणि रिव्हर्स सक्सेसफुल. आणि यावेळेस मात्र काय फटकेबाजी. पूर्णपणे या सामन्याची मात्र हवाच काढून टाकली. आता 11 मध्ये बनवायच्यात फक्त 2 धावा. यो गडी निकी काय खाऊन आला. गडी रेल थांबला गडी, पण निकी काय खाला काय समजना. आज तर एकादशी होती, पण निकी काय खाला समजना गड्याला. निकी याला खईच ना हेडली झुमली वया गड्याला. काय सांगायचं, सुपूच पेला वया गड्याने. सुकटीचा आंबाट. 11 चेंडू मध्ये बनवायच्यात फक्त 2. पूर्णपणे हवा काढून टाकली या सामन्याची. हो यावेळेस मात्र पहा विजय. आणि आता या मॅच मध्ये नावडे संघ विजय झालेला आहे. बघा नावडे संघ लक्ष असू द्या, 13 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता यायचंय. उल्वे विरुद्ध नावडे 6 वाजता परफेक्ट यायचं. जर आले नाही तर तुम्हाला 2 धावेची पेनल्टी दिली जाईल. जोही संघ नसेल म्हणजे नावडे संघ नाही, उल्वे संघ आणि नावडे संघ लक्ष असू द्या. 13 तारखेला 6 वाजता पंच बॅट काढ होती ना. या फक्त 2च धाबा, चौका आला नाहीये, यावरती लक्ष असू द्या. अभिनंदन. नावडे संघ सामना जिंकल्याबद्दल तुम्हाला स्पर्धेच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. आणि तोंडरे संघ अडलक सामना गमावला तोंडरे संघानं. आणि आता बघा 13 तारखेला नावडे विरुद्ध उल्वे ही लढत होणार आहे संध्याकाळी 6 वाजता.